नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। राहुरी नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला 1000 रुपयांची लाच घेताना एसीबीने सापळा रचून ताब्यात घेतले आहे। या घटनेने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। बाबासाहेब किशोर राऊत असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून एसीबीने बाबासाहेब राऊत यांच्यावर कारवाई केली आहे। राहुरी नगर परिषदेमध्ये महिला व बाल कल्याण विभागात कंत्राटी सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून बाबासाहेब राऊत कार्यरत होते। तक्रारदाराला राहुरी तहसील कार्यालयात ओळख असल्याचा प्रभाव दाखवत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून मंजूर होणाऱ्या 30,000 रुपयांच्या मोबदल्यात 1000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। याबाबत येथील तक्रारदाराने एसीबी अहिल्यानगर कार्यालयाकडे तक्रार दिली। त्या अनुषंगाने 20 मार्चला पथकाने प्राथमिक पडताळणी केली असता आरोपीने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले। 21 मार्च रोजी राहुरी येथे सापळा रचून बाबासाहेब राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली। 1000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने बाबासाहेब राऊत यांना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून एसीबीचे पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक आदित्य त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, वैभव सुपेकर, सचिन सुदजुक यांच्या पथकाने यशस्वीरित्याने कारवाई केली। शासकीय कामामध्ये कोणीही लाच मागत असेल तर त्यांनी एसीबीकडे संपर्क साधावा असे आवाहन एसीबीतर्फे करण्यात आलेले आहे। दरम्यान बाबासाहेब राऊत यांनी तक्रारदाराकडे 1000 रुपयांची लाच मागितल्याने संबंधित विभागामध्ये खळबळ उडाली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी अभिजित डांगे, अहिल्यानगर। धन्यवाद।